महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। युवकाचा खून, नाचण्यावरून 2 गटात हाणामारी, 1 जखमी। जुना जालना शास्त्रीनगर भागात डीजेवर नाचण्यावरून 2 गटात वाद विकोपाला गेला। त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्याने दगड व घातक शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात व्यंकटेश गायकवाड नावाच्या युवकाचा मृत्यू झाला, तर सोबती आशिष पवार हा गंभीर जखमी झाला। घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली व 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। पोलीस उपाधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले की स्थिती नियंत्रणात असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। जालनामध्ये शास्त्री मोहल्ला मध्ये 2 गटामध्ये थोडा वाद झाला होता। त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे। त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे, तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे, तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे। हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे। 7 संशयित आरोपी नाही म्हणू शकतो आपण, आत्तापर्यंत संशयित आहे, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार। सर, घटनास्थळी खूप अस्ताव्यस्त आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे, दगडफेकसुद्धा झालेली आहे। हां, तशी माहिती पण आहे, तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ। जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे। सध्या शांतता आहे, पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे। काही कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न सर, अजून काही आरोपी त्यात सामील होऊ शकतात? होऊ शकते, ते आता FIR दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे। त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे। सर, सध्या किती आरोपी आहेत? सध्या 7 आरोपी ताब्यात आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।